नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द सेकंड व्हिडिओ ऑफ क्लास 10 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 चॅप्टर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी 118 एलिमेंटचा किंवा त्यावेळेला नोन असलेल्या एलिमेंटचा कशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलं. जसं आपण शिकलोय डोबेरायनर ट्रायड, न्यूलँड्स ऑक्टेव्ह आणि मेंडेलिस पिरियडिक टेबल. या सर्वांनी एलिमेंटचं क्लासिफिकेशन करताना ॲटॉमिक मास याला मूलभूत संकल्पना म्हणून स्वीकार केलं होतं. पण काही वर्षानंतर इन 1913 हेनरी मोसले जेव्हा एक्सरे ट्यूबचं एक्सपेरिमेंट करत होते तेव्हा त्यांचं असं लक्षात आले की नॉट atomic mass but atomic number is the basis for the classification of element and also for studying the properties of element. Atomic number म्हणजे काय? The number of proton which is present in the nucleus of atom. From this he gives the modern periodic law. The statement of modern periodic law is as follows. The statement of modern periodic law is the properties of element are a periodic function of atomic number and not the atomic masses. From this study he gives a modern periodic table. You can see here the modern periodic table. All the known 118 elements are classified in this modern periodic table in certain number of rows, horizontal rows and vertical columns. He called it as the horizontal rows are called as period and vertical columns are called as group. तुम्ही इथे बघू शकता की जे horizontal rows आहेत ह्या एकूण किती rows आहेत तर 7 rows आणि vertical columns तुम्ही मोजू शकता from 1 to 18 म्हणजे 18 जे vertical columns आहेत त्याला त्यांनी नाव दिलं group. It means that modern periodic table is classified into 7 number of horizontal rows called periods and 18 number of vertical column called as group. Why he classify the known element in group or period? There is a rule. The first rule is elements are vertically arranged into group. पहिल्या ग्रुप मधले जे एलिमेंट आहे पहिल्याच ग्रुप मध्ये का बरं ठेवले? सेकंड ग्रुप मध्ये जे एलिमेंट आहे का बरं सेकंड ग्रुप मध्ये ठेवले? तर जर आपण पहिल्या ग्रुप मध्ये असणारे जे एलिमेंट आहेत हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम अँड सो ऑन यांचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही इयत्ता 9वी मध्ये शिकलेले आहात, याबद्दल तुम्हाला सर्व माहिती आहे. सेकंड ग्रुप मधलं क्लासिफिकेशन जर आपण बघितलं बेरिलियम आणि मॅग्नेशियम, तर बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4. 4 म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं राहील 2 2 म्हणजेच फर्स्ट ऑर्बिटमध्ये फर्स्ट ऑर्बिटची कॅपॅसिटीज आहे 2 इलेक्ट्रॉनची आणि सेकंड ऑर्बिटमध्ये उरलेले 2 इलेक्ट्रॉन. The electronic configuration of magnesium is 2 8 2. That is first orbit contain 2 electron, it is the capacity of first orbit. Second orbit contain 8 electron, it is the capacity of second orbit, and the remaining 2 electron are placed in the third orbit. याचा अर्थ असा जर आपण सगळ्या एलिमेंट सेकंड ग्रुप मध्ये असणाऱ्या सगळ्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये आपल्याला किती इलेक्ट्रॉन मिळतील 2 इलेक्ट्रॉन. म्हणजेच सेकंड ग्रुप मध्ये असणारे जेवढे काही एलिमेंट आहेत त्या सगळ्या एलिमेंट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण विचारात घेतलं तर आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील तर असतील ते 2 इलेक्ट्रॉन. मग जर पिरियड या मॉडर्न पिरियडिक टेबलचा आपण विचार केला तर थर्ड ग्रुप जो आहे थर्ड ग्रुप मध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील 3. ओके. 4 ग्रुप आहे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील 4. जर आपण अशाच पद्धतीचा नियम पुढे अभ्यासला तर मला सांगा हा जो 13 आहे 13 ग्रुप, या 13 ग्रुप मध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 13 इलेक्ट्रॉन असू शकतात का? नाही. 13 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये राहणार नाही. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक
ऑर्बिटची कॅपॅसिटी किती आहे हे तुम्ही मागील इयत्तेमध्ये शिकलेले आहात. बोरॉनचं जर आपण उदाहरण घेतलं तर बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5. 5चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 3. म्हणजेच या 13th ग्रुपमध्ये असणारे जेवढे काही एलिमेंट आहेत त्या सगळ्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत तर 3 इलेक्ट्रॉन असणार आहेत. अँड सो ऑन. 4 आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन, 15 आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन, 7 इलेक्ट्रॉन अँड 8 इलेक्ट्रॉन. Similarly, what is the law behind classification of element in a period? इथे पिरियडिक टेबलचा थोडा पार्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. इथे पहिल्या पिरियडमध्ये असणारे एलिमेंट किती 2, हायड्रोजन आणि हिलियम. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण बघितलं तर हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन म्हणजेच ऑर्बिटची संख्या किती राहणार आहे 1. हिलियम किती इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन आणि म्हणून ऑर्बिटची संख्या किती राहणार आहे 1. 2 इलेक्ट्रॉन. पहिल्या ऑर्बिटची कॅपॅसिटी किती आहे 2 इलेक्ट्रॉनची. म्हणजेच पहिल्या पिरियडमध्ये असणारे जे एलिमेंट आहे त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फक्त एका ऑर्बिटमध्ये समाविष्ट होतील. सेकंड पिरियडचं एक्झाम्पल आपल्या समोर दिसते लिथियम, बेरिलियम, बोरॉन आणि कार्बन. इथे तुमच्या असं लक्षात येईल लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमच्या लक्षात येतं किती राहणार आहे 2, 1. बेरिलियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहणार आहे 2, 2. बोरॉन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहणार आहे 2, 3. आणि कार्बन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहणार आहे 2, 4. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा आपण लक्षात घेतो तर या प्रत्येक एलिमेंटमध्ये 2 ऑर्बिट आहेत. प्रत्येक एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये किती ऑर्बिट आहे 2. म्हणजे पिरियड काय सांगतोय पिरियड सांगतोय की सेकंड पिरियडमध्ये असणारे जेवढे एलिमेंट आहेत त्यांचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लक्षात घेतला तर ऑर्बिटची संख्या किती राहील 2. थर्ड पिरियडमधले एलिमेंट कसे ओळखायचे तर थर्ड पिरियडमध्ये जेवढे काही एलिमेंट आहेत हे ऑर्बिटची संख्या किती राहणार आहे 1, 2, 3. फोर्थ पिरियडमध्ये असणारे जेवढे एलिमेंट आहेत तिथे ऑर्बिटची संख्या किती राहणार आहे 4. तर हा नियम लक्षात घेऊन मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्यात आलं अकॉर्डिंग टू इट्स इन्क्रीजिंग नंबर ऑफ ॲटॉमिक इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर. त्याच पद्धतीने हा पूर्ण जो टेबल आहे याला आणखी दुसऱ्या पद्धतीने क्लासिफिकेशन केलं आहे. कशा पद्धतीने की पहिला आणि दुसरा जो ग्रुप आहे पहिला आणि दुसरा ग्रुप या पहिला आणि दुसऱ्या ग्रुपला म्हटलं जातं एस ब्लॉक एलिमेंट. काय म्हटलं जातं एस ब्लॉक एलिमेंट. आता एस ब्लॉक एलिमेंट काय संकल्पना जरी नवीन आहे तुम्ही पुढच्या वर्षी याचं डिटेल शिकणार आहातच. एस ब्लॉक एलिमेंट म्हणजे काय जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण त्या एलिमेंटचं घेतो अकॉर्डिंग टू देअर सबशेल म्हणजे प्रत्येक शेलला SPDF अशा पद्धतीच्या सबशेलमध्ये डिवाइड केलं जाते. तर जो लास्ट इलेक्ट्रॉन येतो तो येतो एस शेलमध्ये आणि म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपमधले जे एलिमेंट आहेत त्यांना एस ब्लॉक एलिमेंट म्हटलं जाते. तसंच 13 ग्रुप आणि 18 ग्रुपमधले जे एलिमेंट आहेत त्याला एस नाही तर त्याला म्हटलं जातं पी ब्लॉक एलिमेंट. 13 to 18 त्यांना म्हटलं जातं पी ब्लॉक एलिमेंट. त्याचसोबत फ्रॉम थर्ड ग्रुप टू 12th ग्रुप इथले जे एलिमेंट आहेत त्यांना म्हटलं जातं डी ब्लॉक एलिमेंट. काय म्हटलं जातं डी ब्लॉक एलिमेंट. आणि जे उरलेले 2 आहेत लॅन्थनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स यांना म्हटलं जातं एफ ब्लॉक एलिमेंट. अशा पद्धतीने ब्लॉकमध्ये सुद्धा या पिरियडिक टेबलला क्लासिफाय केलं जातं. आणखी एक क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन म्हणजे पुष्कळशा मॉडर्न पिरियडिक टेबलला जेव्हा दाखवलं जातं तेव्हा या ठिकाणी एक झिगझॅग लाईन आहे याला आपण स्टेअरकेस सारखं बघू शकतो. ही स्टेअरकेसची लाईन काय दाखवते की या ठिकाणी असणारे जे एलिमेंट्स आहेत हे आहेत मेटलॉइड. मेटलॉइड ज्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत मेटल सारख्या पण आणि नॉन मेटल. तर हा मॉडर्न पिरियडिक टेबल या झिगझॅग लाईननी
कशा पद्धतीने डिवाइड होतो की याच्या लेफ्ट हँड साईडला काय आहेत, तर लेफ्ट हँड साईडला आहेत मेटल्स आणि राईट हँड साईडला काय आहेत, नॉन मेटल. अशा पद्धतीने सुद्धा मॉडर्न पिरियडिक टेबलला आपण क्लासिफाय करू शकतो. आता या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये असणारे प्रत्येक ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्याबद्दल आपण डिटेल अभ्यास करणार आहोत. पण पहिलं बघूया, पहिल्या ग्रुपमध्ये असणारे एलिमेंट्स हायड्रोजनला सोडून दिसणारे जे एलिमेंट आहेत जसं लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम अँड फ्रान्शियम. लिथियम पासून फ्रान्शियम पर्यंत असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण म्हणतो अल्कली मेटल. अल्कली मेटल मेटल आहेत याचा अर्थ असा की मेटलच्या प्रॉपर्टीज त्या ठिकाणी आपल्याला दिसायलाच पाहिजे. मग मेटलच्या कोणत्या प्रॉपर्टीज ह्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही मागील इयत्तेत शिकलेले आहातच. शायनी, चमकदार असतात मेटल, म्हणजेच हे जे मेटल्स आहेत हे शायनी असणारच आहेत. पण जर आपण एक्झाम्पल घेतलं सोडियम मेटलचं, आपण एक्झाम्पल घेतोय कोणत्या मेटलचं, सोडियम मेटलचं, तर सोडियम मेटल कसं आहे, शायनी आहे, चमकदार आहे, पण त्यासोबत तो हार्ड नाही, तर तो काय आहे, सॉफ्ट आहे. इतका सॉफ्ट की तुम्ही त्याला सुरीने, साध्या सुरीने कापू शकता. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहणार आहे 281. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन आणि म्हणून एक इलेक्ट्रॉन लूज करून, इट इज द टेंडन्सी ऑफ मेटल टू लूज द इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन लूज करून तो स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अक्वायर करू शकतो आणि म्हणून पहिल्या ग्रुपमधले जे अल्कली मेटल्स आहेत ते फार रिॲक्टिव्ह आहेत. इतके रिॲक्टिव्ह की जर तुम्ही त्यांना हवेत ठेवलं तर हवेच्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात. मग कुठे ठेवायचं, इफ वी पुट इन द वॉटर दे रिॲक्ट विथ द ऑक्सिजन विच इज प्रेझेंट इन द वॉटर. कशा पद्धतीने रिॲक्शन होतो, खूप मोठं एक्सप्लोजन होते, आवाज येतो आणि मोठ्या प्रमाणात लार्ज अमाऊंट ऑफ हीट गेट रिलीज. मग कुठे ठेवायचं अशा पद्धतीच्या मेटलला, तर यांना कुठं ठेवलं जातं, तर यांना ठेवलं जातं केरोसिनमध्ये किंवा इनर्ट गॅसेसमध्ये, जेणेकरून त्यांची केमिकल रिॲक्शन होणार नाही आणि आपण त्यांना इझिली स्टोअर करून ठेवू शकतो. तर हे आहेत सगळे अल्कली मेटल्स. नेक्स्ट आहे सेकंड ग्रुपमध्ये असणारे एलिमेंट, कुठून, बेरिलियम पासून रेडियम पर्यंत. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम अँड रेडियम यांना आपण म्हणतो अल्कालाइन अर्थ मेटल. एक एक्झाम्पल आपण घेऊया, जसं मागे आपण घेतले मॅग्नेशियमचं एक्झाम्पल. मॅग्नेशियम ॲटॉमिक नंबर किती, तर 12, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282. या ग्रुपमध्ये असणारे जेवढे काही एलिमेंट आहे त्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये राहणार आहेत दोन इलेक्ट्रॉन सुद्धा ते इझिली लूज करू शकतात. ओके, बट देअर रिॲक्टिव्हिटी इज too much less than the reactivity of element which are present in the first group. रिॲक्टिव्ह आहेत पण पहिल्या ग्रुपपेक्षा काय आहेत, थोडे कमी. मग हे सुद्धा वॉटर सोबत रिॲक्ट होतात. रिॲक्ट झाल्याच्या नंतर यांची जी प्रोसेस आहे, केमिकल रिॲक्शनची जी स्पीड आहे ती जरा स्लो आहे आणि लार्ज अमाऊंट ऑफ हीट या ठिकाणी रिलीज होत नाही, काही प्रमाणात, कमी प्रमाणामध्ये हीट रिलीज होते. आणखी एक प्रॉपर्टी यांची काय आहे, बीइंग द हायली रिॲक्टिव्ह असल्यामुळे हे कधीही नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये तुम्हाला सापडणार नाही. तर कसे सापडतील, ओर्सच्या फॉर्ममध्ये, खनिजांच्या स्वरूपात, आणि त्यांच्यापासून मग तुम्हाला तो मेटल एक्स्ट्रॅक्ट करावा लागतो. द थर्ड नेक्स्ट टाइप ऑफ एलिमेंट दॅट आर कॉल्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट. कुठून आहे त्यांचा पसारा, आपण बघूया की थर्ड ग्रुप पासून 12 ग्रुपपर्यंत जेवढे एलिमेंट आहेत ते आहेत ट्रान्झिशन एलिमेंट. प्रिव्हियसली बघितलं की यांना आपण मेटलच म्हणतो, म्हणजे मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत. पण त्यासोबत तुम्हाला असं लक्षात येईल की लॅन्थनाइट्स आणि ॲक्टिनाइट्स जे आहेत, लॅन्थनाइट्स आणि ॲक्टिनाइट्स कुठून सुरू होतात, लॅन्थनम आणि ॲक्टिनियम पासून. या लॅन्थनाइट्स आणि ॲक्टिनाइट सिरीजला म्हटलं जातं इनर ट्रान्झिशन एलिमेंट, ज्यांचा ॲटॉमिक नंबर कुठून सुरू आहे, 57 to 71 हे आहेत लॅन्थनाइट्स.
आणि 89 पासून 103 पर्यंत असणारे ॲक्टिनाइड्स यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हटलेलं आहे. यांच्याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला पुढील इयत्तेमध्ये होणारच आहे. आपण बघणार आहोत ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन एलिमेंट आर ऑल्सो मेटल्स. मेटल्स म्हणजेच मेटलच्या सगळ्या प्रॉपर्टीज या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत. कोणत्या? टिपिकल मेटॅलिक प्रॉपर्टी, शायनी, लश्चर, हार्डनेस, मेलेबिलिटी, डक्टिलिटी, या सगळ्या ज्या टिपिकल प्रॉपर्टीज आहेत या टिपिकल प्रॉपर्टी आपल्याला ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये दिसतात. एक्झाम्पल घेऊया आयरनचं. आयरन तुम्ही बघितलेलं आहे. आयरन कसा असतो? स्ट्रॉंग आहे, तो शायनी आहे, त्याचसोबत मेलिएबल आहे, डक्टाईल आहे. जे टिपिकल मेटल्स आहेत फॉर एक्झाम्पल गोल्ड अँड सिल्वर हे सुद्धा या ट्रान्झिशन एलिमेंटच्या ग्रुपमध्येच आहेत. ट्रान्झिशन एलिमेंट का म्हटलं जाते? कारण जी मेटॅलिक प्रॉपर्टी आहे ती हळूहळू काय होत जाते? ग्रॅज्युअली डिक्रीज होत जाते. देर इज अ gradation or transition in some properties of element, therefore these are called as transition element. Now move to the next group, that is other metal. other metal म्हणण्याच्या ऐवजी आपण याला आणखी एक नाव देऊ शकतो, that is post transition metal. post transition metal, since they are metal, they have the properties of metal, पण ज्या मेटॅलिक प्रॉपर्टी आहे ना त्या थोड्या पुअर झालेल्या असतात. पुअर झालेल्या म्हणजे एक्झाम्पल घेऊया आपण ॲल्युमिनियमचं. ॲल्युमिनियम काय? तर ॲल्युमिनियम जो आहे, ॲल्युमिनियम मेटल आहे, त्याच्यात प्रॉपर्टीज मेटलच्या आहेतच, पण इट इज नॉट द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत पण त्या मेटलच्या प्रॉपर्टीज कशा आहेत? पुअर आहेत. कमी प्रमाणामध्ये मेटलच्या प्रॉपर्टीज आपल्याला दिसून येतात, पण दे आर द मेटल, देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज पोस्ट ट्रान्झिशन मेटल. नाउ मूव टू द नेक्स्ट टाईप. इथे या आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे जे एलिमेंट आहेत विच आर लाय इन द स्टेअरकेस, पायऱ्यासारखा जो आकार आहे, जो काय करतो? ब्रॉडली या पिरियडिक टेबलला 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. या एलिमेंटला आपण म्हणतो मेटलॉइड्स. मेटलॉइड मीन्स which shows the properties of metal and non-metal both. Example बघूया सिलिकॉन. सिलिकॉन शायनी आहे म्हणजे इट शोज द प्रॉपर्टी ऑफ मेटल, पण जर आपण त्याला हॅमरने तोडण्याचा प्रयत्न केला तो इझिली ब्रेकअप होतो आणि म्हणजेच तो कसा आहे? ब्रिटल. ब्रिटल मीन्स इट इज द प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल. So metalloids are the element which shows the properties of metal and non-metal both. Now move to the next type of element which are present in this periodic table. First group मधला हायड्रोजन आणि 14 to 16 मध्ये असणारे हे जे एलिमेंट्स आपल्याला इथे दिसत आहेत यांना आपण म्हणूया नॉन मेटल. नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज काय? तर ते आर जनरली इन सॉलिड और गॅसियस स्टेट. तर सॉलिड स्टेटमध्ये असतील किंवा गॅसियस स्टेटमध्ये. दे डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, दे आर नॉट शायनी, दे आर नॉट मेलिएबल अँड सो ऑन. इथे कार्बन जो आहे, कार्बन आपल्याला दिसतोय की कार्बन जो आहे, कार्बन आहे सॉलिड स्टेटमध्ये. कार्बन आहे सॉलिड स्टेटमध्ये आणि नायट्रोजन, ऑक्सिजन हे आहेत गॅसियस स्टेटमध्ये. म्हणजेच नॉन मेटल एक तर सॉलिड स्टेटमध्ये आहेत किंवा गॅसियस स्टेटमध्ये आहेत. नॉन मेटल डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी अँड देअर आर द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट मूव टू द ग्रुप 17. हा एक इम्पॉर्टंट ग्रुप आहे. या ग्रुप 17ला म्हटलं जातं हॅलोजन्स. ऑल द हॅलोजन्स स्टार्ट्स फ्रॉम फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या प्रकारचे हॅलोजन्स आपल्याला ग्रुप 17 मध्ये दिसतात. आता 17 मधले जे एलिमेंट आहेत यांचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जरा अभ्यास करूया, कारण यांच्याबद्दलच्या कंपाऊंडची माहिती आपल्याला सिलेबसमध्ये आहे. क्लोरीन ॲटॉमिक नंबर आहे 17. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहील 2, 8, 7. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन. इट मीन्स दॅट एक इलेक्ट्रॉनची गरज असल्यामुळे हा कसा आहे? हायली रिॲक्टिव्ह. हा हॅलोजन मधले जेवढे काही एलिमेंट कसे आहेत? हायली रिॲक्टिव्ह. ते रिॲक्ट करतात.
आता मोस्टली रिॲक्ट कोणासोबत करतात, तर पहिल्या ग्रुपमध्ये असणारे जे अल्कली मेटल्स आहेत त्यांच्यासोबत त्यांची रिॲक्शन होते. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया अल्कली मेटलमधला सोडियम, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. सोडियममधला आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन हा क्लोरीनला देण्यात येईल आणि आपल्याला मिळेल तो आहे सोडियम क्लोराईड सॉल्ट, जो आपण रोजच्या आपल्या स्वयंपाकामध्ये वापरतो. तर हे अल्कली मेटल आणि हॅलोजन रिॲक्ट होतात आणि काय तयार करतात, सॉल्ट तयार करतात. आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम ब्रोमाइड यासारखे सॉल्ट या दोन ग्रुपमधले एलिमेंट कंबाईन होऊन तयार करतात. तर हॅलोजन्स आर मोस्टली रिॲक्टिव्ह. जर त्यांच्या स्टेटमधला विचार केला तर फ्लोरीन आणि क्लोरीन हे आहेत गॅसियस स्टेटमध्ये, ब्रोमीन आहे लिक्विड स्टेटमध्ये आणि उरलेले जे आहेत ते आहेत सॉलिड स्टेटमध्ये. नाउ कम टू द लास्ट ग्रुप, नोबल गॅसेस. नोबल गॅसेस स्टार्ट्स फ्रॉम helium, neon, argon, krypton, xenon and radon. नोबल गॅसेस यांना आणखी एक नाव आहे, तो कोणता, इनर्ट गॅसेस और नॉन रिॲक्टिव्ह एलिमेंट. नॉन रिॲक्टिव्ह इन द सेन्स दे डू नॉट टेक पार्ट इन एनी केमिकल रिॲक्शन. कुठल्याही केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही. का बरं घेत नसावे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया. 2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8, कारण ॲटॉमिक नंबर किती आहे 10. ॲर्गॉन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 8, आउटर मोस्ट ऑर्बिट इज कंप्लीट, आउटर मोस्ट ऑर्बिट इज कंप्लीट. आणि कंप्लीट असल्यामुळे कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये ते भाग घेत नाही. दे आर केमिकली इनॅक्टिव्ह और नॉन रिॲक्टिव्ह, देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज नोबल गॅसेस. आता या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये कशा पद्धतीचे एलिमेंट्स अरेंज केलेलं आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पिरियॉडिक ट्रेंड कशा पद्धतीने बदलत गेलेले आहे याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.